नमस्कार, शुभप्रभात. मी सायराज माली, पनवेल तालुका उपाध्यक्ष मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आज आपण चाललो होतो पनवेलला या कारणासाठी चाललो आहोत की नीट पेपर फुटीच्या मुले आंदोलन पुकारलं आहे. पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आंदोलन आहे, तिथे आपण निघालेलो आहोत आणि पुढील काय घडामोडी, काय वाटचाल काय चालू आहे ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो. तर नमस्कार, मी आता पोहोचलेलो आहे. आता वाजले घड्याला 10:30 आणि 11 वाजताचा आंदोलनाचा टायमिंग आहे. आता पोहोचलेलो आहे मी पनवेल गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे. आता बघा, मुंबई गोवा हायवेला पोहोचलेलो आहे आणि समोरच आपल्याला दिसत आहे नाला किल्ला. कसा दिसतोय, कसं आहे निसर्गरम्य वातावरण, असा क्लायमेट आहे भारी भारी. पुढे जाऊन आपल्याला दाखवत आहे नक्की काय चाललंय. सरकारने आता चालू असलेल्या आंदोलनाच्या आधारे चुकीची कामं केली. महिलांवर, लेडीजवर, मुलांवर नाना तऱ्हेचे भरपूर वेगवेगळ्या क्रूर प्रमाणाने मारलेले आहे. या सरकारचा कुठेतरी धिक्कार केला पाहिजे. आज सरकारला जाग पण आली पाहिजे. तरी पण आपण एवढं मारबीर खाऊन तरी लोकांनी आंदोलन का मागे घेतला नाही, तसा तो चालू आहे. आणि सोनम वांगचुक यांना पण कशा प्रकारे चोरून नेला आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. काय यांची सरकारला बिलकुल काय लाज नाही. ते लोकशाही मिटवायला निघले सरकार. लोकशाही राहिलीच नाही. आता त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. मनमानी कारभार त्यांना आहे ना, कुठेतरी एक ना एक दिवस त्यांना सडेतोड उत्तर भेटणार आणि त्यांचा एक दिवस त्यांचा सत्तेचा अमरपट्टा तो पण जाईल. तेव्हा समजेल त्यांची काय करत होते, चुकीचं किती प्रकारे चुकीचे गोष्टी करत होते ते. आणि हे आपले पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी सांगतात अच्छे दिन आएंगे. हे अच्छे दिन का? काय करून ठेवलाय या संपूर्ण भारताचा, महाराष्ट्राचा. काय करतोय, कोण काय करतोय, यांचे फक्त मनमानी कारभार चालू आहे. अशा प्रकारे गुंडागर्दी म्हणजे ते काही करतील आहे. त्यानंतर पोलीस प्रोटेक्शन आहे, सर्व काय. त्यांना असंच सांगितलेलं आहे की तुम्ही काही करा, आम्ही आहोत तुम्हाला सोडवायला. म्हणून ते आहे ना, त्यांचा माज वाढलाय. त्यांचा माज आहे ना, कुठेतरी उतरला पाहिजे आणि तो एक ना एक दिवस उतरणारच. ठीक आहे, मी आता पनवेलला पोहोचतोय, तेव्हा तुम्हाला सांगतो, अपडेट देतोय आंदोलनात नक्की काय चालू आहे आणि कशा प्रकारे आंदोलन. नमस्कार गाईज, तर मी आता पोहोचलेलो आहे पनवेलमध्ये आणि आता सिद्धेश पावले यांना कॉल केला होता. ते तर पोहोचलेले आहे तिथे आणि आंदोलन चालू आहे आणि तिथे आवाज पण येत होता. भरपूर क्राऊड आहे. आपण पण तिथे जाऊन जरा एक्साइटेड होऊन आपण पण आंदोलनात सामील होऊ. बघूया काय काय चालू आहे तिथे जाऊन तुम्हाला दाखवत आहे. एक 5 मिनिटाच्या अंतरावर मी आहे. 5 मिनिटानंतर मी 100% तिथे पोहोचणार. पोहोचल्यानंतर दाखवते तुम्हाला तिथे काय चालू आहे, ते काय आणि काय नाही. नहीं चलेगी. देखते हैं आप लोग भी कहाँ तक जाते हो. जितनी लाठियां मारनी मार लो. आज हम लोग यहाँ पे हटने वाले नहीं है. जैसे जंतर मंतर में हो रहा है वैसे ही यहाँ पनवेल में भी होगा. और देखते हैं क्या होता है. आप लोग का ये विचार है कि जो डेमोक्रेसी रहे वो नॉर्वे जैसी रहे और जो आपका शासन रहे वो नॉर्थ कोरिया जैसा रहे. तो ऐसा तो बिल्कुल नहीं होगा. आप लोग शासन नॉर्थ कोरिया जैसा करोगे और डेमोक्रेसी नॉर्वे जैसी चाहोगे तो बिल्कुल नहीं होगा. आप लोग को जो उखाड़ना है उखाड़ लीजिए. हम लोग यहाँ पे तत्पर रहेंगे, तब तक रहेंगे जब तक आप लोग कोई निष्कर्ष निकालेंगे और तब तक नहीं मिल जाता है. माझ्यासोबत आमचे पनवेल तालुका अध्यक्ष सुजित सोनवणे आणि करंजाचे शहर अध्यक्ष सिद्धेश पावले आहेत आणि ते परत आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि इथं बघू शकता आपण किती प्रकारे क्राऊड आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे का याच्यासोबत? बोला, 2 मिनिटं. सर्वजणांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या मुलांबद्दल भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीने असं होणार नाही. म्हणजे मला एक मुलगी आहे, भविष्यात व्हावा नाही यासाठी तरी सर्व तिथे यावं. तुम्ही काय बोलू शकता? कसं आहे, बरेच लोक म्हणतात आहेत की याला राजकारणाचं वळण दिलं आहे म्हणून. पण खरी तर गोष्ट अशी होती की BJP सरकारचं हे नपुंसक सरकार आहे. कारण 20 दिवस
उपोषण झाला त्याच्यानंतर 20व्या दिवशी जेव्हा अमित साहेब ठाकरे तिथे पोहोचले दिल्लीला, ते पोहोचणार त्याच्या अगोदर सोनम वांगचुक यांना त्यांनी पोलिसांनी उचलून घेतलं आणि केलं. त्याच्यानंतर ते स्वरूप त्याचं बदललं. नाहीतर 20 दिवस तर एकदम शांततेमध्ये झालं होतं. त्या सरकार या गोष्टी पोलिसांना पुढे करून या गोष्टी घडवते. पण एवढं होऊन सुद्धा सरकार शिष्टमंडळ त्यांचं पाठवून चर्चेसाठी बसायला तयार नाही. म्हणून या गोष्टी झाल्या. या सरकारचं करायचं काय? पण डोकं खाली पाय. shame on the government. हाँ जनता की सेवा करना नेता का ही काम है ना. नेता ही बना जैसे उसकी सिर्फ ताज है क्या? तो जनता की सेवा करना नेता का ही काम है ना. नेता ही बना जैसे उसके दिल में ताज है क्या? फोटो की आदि बात जब होता जखम, यही मेरा असली देश, यही मेरा असली देश. प्रोटेस्ट पे आए लोग धर्म इनका नहीं दिखाना. करीब लाठीचार्ज यही इनका असली चेहरा. धर्म की आदि बात जब भी होता जखम, भूखे सारे लोग पर ये मोदी मेलोडी खा रहा क्या? मोदी मेलोडी खा रहा क्या? मोदी मेलोडी खा रहा क्या? मोदी मेलोडी खा रहा. भूखे सारे लोग पर ये मोदी मेलोडी खा रहा क्या? मोदी मेलोडी खा रहा क्या? मोदी मेलोडी खा रहा क्या? मोदी मेलोडी खा रहा. भूखे सारे लोग पर ये मोदी मेलोडी खा रहा. हाँ, इनकी नीयत पे मेलोडी खा रहा क्या? मोदी मेलोडी खा रहा. भूखे सारे लोग पर ये मोदी मेलोडी खा रहा पोलीस वाला उचले स्त्रीवरती हात, पाहिजे थंडामध्ये पांगड्या भरा. इन्कलाब जिंदाबाद बोला. इन्कलाब जिंदाबाद. तर आता आंदोलन तर चालू. आमचे पदाधिकाऱ्यांना भूका लागले. मला आता नाश्ता करायला आले. हे बघा मस्त वेगळे राकेश भाई बघा. बिझनेस नाही काही नाही, ते लांबून मजा घेतात, स्वाद घेतात. काय भूक लागली? काय भूक लागली? पेपर फुटीमुळे परीक्षा परत घेऊ शकतात. तर आमदार फुटल्यानंतर परत का नाही निवडणूक घेऊ शकतोय? हे पण केलं पाहिजे ना. हे सरकारचं मनमानी काय? तुम्ही बोलले पाहिजे. तुम्ही नागरिक मीडिया त्यांना पण यांनी मॅनेज केलेलं आहे. एवढं मोठं आंदोलन होऊन सुद्धा 90% तुमच्यासाठी काही लोक आहेत आणखी समजा, पण 90% मीडियाही मॅनेज केलं नेते लोकांनी कळण्यासाठी. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोण आलेला नाही. राजसाहेब नेहमीच आम्ही सत्तेचा अमरपट्टा बांधून कोण आलेला नाही. यांना पण एक दिवस सोसावं लागेल. राजसाहेब स्वतः तिथे पोहोचले होते जंतर मंतरला. अमित साहेब बोलले होते. राजसाहेब काल राजसाहेब मुंबईमध्ये घरी बोलून घेतलं. घरी बोलून घेतलं होतं. आणि काल पण लोक बोलतात की राजसाहेब जनतेमध्ये उतरत नाही. पण काल एवढ्या पब्लिक मध्ये राजसाहेब पण उतरले होते आणि नंतर त्यांच्यासोबत मिटिंग पण केली राजसाहेबाई. संघटनेचे लोक तर काय झालं? नमस्कार. आज बरेच लोक असे म्हणतात आहे की याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राजकीय वळण लावण्याच्या मागे बरेच कारण आहेत. कारण 20 दिवस झाले ज्यावेळेला अमित साहेब ठाकरे ज्यावेळेला दिल्लीमध्ये गेले, ज्यावेळेला दिल्लीला पोहोचले, त्यावेळेला सोनम वांगचुक यांना धरपकड करून हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती नेण्यात आलं. त्यावेळेला तोपर्यंत शांततेत चालू होतं. जर शिष्टमंडळ जर सरकारने पाठवलं असतं त्याच वेळेला तर हा विषय शांतीपूर्ण झाला असता. पण सरकारला हे नको आहे. कारण सरकारमध्ये इगो आहे का? सरकारला इगो एवढा आहे की त्यांना विरोधक कोण नाही. कारण काय, प्रत्येकाला आपल्या बीजेपी राहुल गांधी तर विरोधक आहेत ना. काय काय राहुल गांधी तर विरोधी पक्षनेते आहेत. मी काय सांगते, काँग्रेसच्या वेळेला पण त्यांना असं वाटत होतं की आपल्याला कोण हलवू शकत नाही केंद्र सरकारमधून. त्यांचा पण गेला. बीजेपीची जी गुर्मी आहे ती पण निघून जाणार. प्रत्येकाला असं वाटतं हे सरकार जनतेचं असतं. ऑफ द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल. हो, पण विषय कसा आहे माहिती आहे, कधी कधी असं असतं की सरकारने गरिबी अशी वाढवून ठेवली ना, लोक इलेक्शनच्या 1-2 दिवसा अगोदर पैसे घेतात आणि त्या गोष्टी विसरून जातात. पण आताचं जे इलेक्शन आहे ना 2029 ला जे येईल ते आता हा जो राग इकडे जो व्यक्त झाला डिपॉझिट जप्त होतील का? नक्कीच. मी तर तुम्हाला सांगतो ना, बाहेरच्यांची गरज नाही. 100% जप्त होणार डिपॉझिट. मी काय बोलतो, बाहेरच्यांची गरज नाही. जे बीजेपी मध्ये निष्ठावंत आहेत ना जुने, ते त्यांचे डिपॉझिट जप्त करायला मदत करते. यांची 100% गॅरंटी आहे. पण भाजपाकडे स्वतःचे कार्यकर्ते नव्हते. इथल्या कार्यकर्ते ते डायव्हर्ट केले. कसं पाहता? हा, मग तेच सांगतोय. ज्यांच्यावरती आरोप केले, ईडी लावली, त्यांनाच घेतलं पक्षामध्ये. त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे ना, वॉशिंग मशीन टाकता इकडून टाकली की तिथून स्वच्छ होऊन येते. तोच प्रकार आहे. त्यांना काय घेणं देणं नाही जनतेची. त्यांच्या 70 पिढ्या पण बसून खातील एवढा पैसा आहे. तर तुमचं म्हणतं नाही, आपले शिक्षण झालेले आहेत, आपण आपला पुढचा विचार करतोय.
तुम्ही जेवढ्या पैशामध्ये आता शिक्षण केलं ना, आज पोराला तेवढा एका वर्षाला तेवढी फी लागते. मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असाल सरकारच्या विरोधात किती मुला मुलींनी येऊन निषेध दर्शवला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा कोणी मागे हटला नाही. तर आता यशस्वीरित्या मोर्चा पार पडून आम्ही निघालेलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो.